गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मराठी विषयाच्या आजच्या ऑनलाईन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. आपण जर आपल्या मराठी विषयाचं क्रमिक पाठ्यपुस्तक याचा सविस्तर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपलं मराठी विषयाचं क्रमिक पाठ्यपुस्तक हे 4 विभागांमध्ये विभागले गेलेलं आहे. पहिले 2 विभाग अर्थात गद्य आणि पद्य या स्वरूपात आहेत. या पद्धतीने आपण पहिले 2 गद्य भाग आणि त्यानंतर 2 पद्य भाग यापूर्वीच अभ्यासलेले आहेत. त्याचप्रमाणे तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उपयोजित लेखन. त्यातही आपण निबंध लेखन आणि मुलाखत कशा पद्धतीने करायची हे पाहिलेलं आहे. क्रमिक पाठ्यपुस्तकातील तिसरा आणि महत्त्वाचा भाग जो आत्तापर्यंत आपण अभ्यासलेला नाही तो कथा, एक साहित्य प्रकार म्हणून त्याचा परिचय आपण खरं तर करून घेणार आहोत. आपल्याला ज्ञात आहे की इयत्ता 11वी अर्थात तुमच्या मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमाचं जर मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला नाटक हे साहित्य प्रकार अभ्यासण्यासाठी होतं. यावर्षी साहित्य प्रकारातील नवीन जो भाग आहे किंवा नवीन जो प्रकार आहे तो कथा या स्वरूपातला आहे आणि या साहित्य प्रकाराचा परिचय तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून जे अभ्यास किंवा सिलेबस डिझायनर जे आहेत त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तर चला तर आपण कथा या साहित्य प्रकाराचा परिचय आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, म्हणजे त्यातले घटक काय, त्याची पूर्वपीठिका काय आहे, कथा म्हणजे नेमकं काय, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे सादरीकरणाच्या पद्धती काय आहेत, या सगळ्या बाबींचा आपण सविस्तर आढावा घेऊया. चला तर आपले आजचे जे ऑनलाईन सत्र आहे कथा साहित्य प्रकार परिचय आपण अभ्यासूया. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की कथा एक नवीन साहित्य प्रकार आणि त्याचा आपण परिचय करत असताना एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कथा हा जो साहित्य प्रकार आहे हा लेखनामध्ये येण्यापूर्वी तो मौखिक पद्धतीने अगदी फार पूर्वीपासून अगदी परंपरागत पद्धतीपासून भारतासारख्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध अशा देशामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मनुष्य ज्या वेळेपासून आपले अनुभव कल्पना दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली. आपल्याला माहिती आहे की आपणही एखादी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये घडलेली घटना, आपला जो काही वैयक्तिक अनुभव असेल, आपल्या ज्या काही कल्पना असतील ते ज्या वेळेला आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्याची आपोआप गोष्ट होते आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कथा या शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ काढायचा म्हटला तर तो गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन या स्वरूपात आपल्याला मांडता येईल. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांच्या पूर्वी गोष्टी सांगितल्या जातात. तुम्ही जर पाहिले असेल की तुम्ही आपल्या लहानपणी आजी आजोबांकडून, आईवडिलांकडून किंवा आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून अगदी सोप्या सुटसुटीत, लक्षवेधी, लगेच लक्षात राहतील अशा आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्या अगदी सोप्या असतात, रसाळ असतात, ऐकण्यासाठी देखील त्या ऐकणाऱ्याला पण ज्याचं आपण म्हणतो त्याला ते चांगलं बळ देणारं असतं, त्याला माधुर्य, कानाला माधुर्य देणारे असतं. अशा पद्धतीचं रसाळ स्वरूपाच्या गोष्टी, मग त्या इसापनीतीतील गोष्टी असतील, अकबर बिरबलातल्या गोष्टी असतील, यापैकी कुठल्याही गोष्टी असतील, तर या गोष्टींच्या माध्यमातून गोष्टी सांगणे पण ह्या फार पूर्वीपासून अगदी लहानपणापासून ऐकत आल्या. या श्रवण गोष्टीतून 2 गोष्टी व्हायच्या. एक तर लहान मुलांचं मनोरंजन देखील व्हायचं आणि त्याच पद्धतीने त्यांना अप्रत्यक्ष पद्धतीने बोध, बरोबर आहे की नाही, की बोध देखील देण्याचा प्रयत्न केला जायचा. की लबाड कोल्हाची गोष्ट आपण म्हटली
तर लबाडी करणं वाईट आहे हा बोध त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला कळतो. नंतर युक्तीपेक्षा किंवा आपण ज्याला म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यासारख्या गोष्टींमधून युक्तीने आपण कुठलीही समस्या सोडवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीच्या इसाप नीतीच्या गोष्टी म्हणजे इसाप नीती म्हणजे नीतीवर आधारित गोष्टी ज्यामध्ये बालकाचं मनोरंजन पण करायचं आहे पण त्याच वेळेला बालकाला काहीतरी बोध पण द्यायचा आहे. अशा गोष्टी आपल्याला श्रवण स्वरूपात आपण अगदी लहानपणापासून आपण आजी आजोबांकडून आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडून ऐकत आलेलो आहोत. आणि म्हणूनच मौखिक परंपरेतून सुरू झालेली ही कथा या साहित्य प्रकाराची जी काही सुरुवात आहे तो नंतर हळूहळू अगदी 19व्या शतकाच्या शेवटी वगैरे आपण म्हणू शकतो की लिखित स्वरूपात वाङ्मय प्रकारामध्ये तो रुजला आणि मग त्याची उत्तरोत्तर काय होत गेली, भरभराट होत गेली, लोकप्रियता वाढत गेली. कारण मुळातच आपल्याला कथा सांगायला आवडतात, ऐकायला आवडतात आणि नंतर आता त्या वाचायला देखील आवडू लागल्या. आता कथा हा शब्द जो मूळ शब्द आहे ह्या कथ या धातूपासून तो आलेला आहे आणि हा शब्द पुढे रूढ झालेला आहे. आता याचा अर्थ कथ या शब्दाचा अर्थ सांगणे किंवा निवेदन करणे आणि त्यातून कथा हा शब्द रुजला असं आपण म्हणू शकतो. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. मी अगदी फार पूर्वीपासून सांगते की आपल्याकडे इसापनीतीच्या गोष्टी असतील ह्या अगदी किंवा आपण चारवाकच्या गोष्टी असतील या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये होत्या ते आहेत. महाभारतातील गोष्टी असतील, रामायणातील गोष्टी असतील म्हणजे ह्याला फार मोठी परंपरा आहे आणि म्हणून हा जो साहित्य प्रकार आहे तो आपल्याकडे अधिक लोकप्रिय ठरला असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हे झालं त्याचं प्रास्ताविक. आता आपण म्हटलं की कथ या धातूपासून हा शब्द पुढे रूढ झाला. कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. पण याचा एवढाच अर्थ होतो का तर मला वाटतंही नाही. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केले गेले. म्हणजे प्रारंभी काय आपलं म्हणजे आपल्या लहानपणी आजी आजोबा किंवा घरातील वडीलधारी माणसं ज्यावेळेला आपल्याला कथा सांगायची त्यावेळेला त्याचा जो मूळ उद्देश होता की त्या बालकांवर चांगले संस्कार, त्या मुलांवर चांगले संस्कार घडले पाहिजेत या दृष्टिकोनातून एक शिकवण किंवा बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले आणि तीच मौखिक परंपरा लेखनामध्ये देखील आले. मग इसापनीतीसारखं असेल, अकबर बिरबलाच्या गोष्टी असतील किंवा तेनालीरामांच्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी याच पद्धतीने लिहिल्या गेल्या, त्या कथालेखनात आल्या. नंतर त्याचा जो उद्देश आहे तो कालांतराने मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील कथालेखनाचा वापर झाला. आता कथेत घटना असतात, कथेत विविध घटना असतात, एकच घटना नसते. लक्षात घ्या की जरी आपण एखादी आपण कावळा आणि चिमणीची जरी गोष्ट घेतली तरी त्याच्यामध्ये घटना आहे, काहीतरी घडतं, त्याला कथानक असतं. ते कथानक म्हणजे त्याला आपण स्टोरी म्हणतो. ते एक पर्टिक्युलर स्टोरी असते, एक कथानक असतं जे अ पासून ब पर्यंत असा त्याचा काही ठराविक प्रवास असा ठरलेला असतो. त्याच्यात पात्र असतात. म्हणजे कावळा चिमणी म्हटलं की कावळा आणि चिमणी हे दोन पात्र त्याच्यामध्ये आले. स्थळ, काळ, वेळ असतो, बरोबर आहे ना. स्थळ असतं की कुठे म्हणजे ती घटना कुठे घडते, ते कथानक कुठं घडतं तर चिमणीच्या घरामध्ये. कधी घडतं, पाऊस पडत असतो, वेळ रात्रीची असते. म्हणजे हे स्थळ, काळ, वेळ यांचा उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार त्याच्यात विशिष्ट वातावरण असते. म्हणजे पाऊस आहे, पावसाचं वातावरण त्या ठिकाणी दिलं आहे आणि अशी समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत
ही कथेमध्ये ओघानेच येते. त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत, त्यातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत, बरोबर आहे की नाही, हे कथेत येतं. आणि या सर्वाचा उत्कर्ष बिंदू, ज्याला तुम्ही क्लायमॅक्स असंही म्हणता, तो मग शेवटी कथेमध्ये येतो, की मग त्यांच्यामध्ये ताणतणाव होतो, संघर्ष होतो, गुंतागुंत वाढते, बरोबर आहे का. आणि त्यातून एक क्लायमॅक्स येतो. म्हणजे आपण जर पाहिलं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं ज्यावेळेला आपण म्हणतो, की मग आपण त्याच्यामध्ये सिंह आणि उंदराची जर आपण गोष्ट घेतली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन लक्षात येईल की शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ. की युक्तीच्या माध्यमातून उंदराने सिंहाच्या जबड्यातून आपले प्राण वाचवले आणि याच युक्तीच्या सहाय्याने शेवटी उंदराने सिंहाचे प्राण वाचवले. म्हणजे हे परस्पर संबंध, त्यांचे परस्पर संबंध कसे होते आणि त्यातून कसा क्लायमॅक्स, 2 ठिकाणी क्लायमॅक्स आपल्याला घडलेला दिसतो. एक उंदराचे प्राण उंदीर कशा पद्धतीने तो वाचवतो, सिंह उदार होऊन त्याला म्हणतो ठीक आहे जा, आणि खरंच शेवटी आपल्याला पाहायला मिळतं की उंदीर खरंच ज्यावेळेला शिकारीचं जाळ्यामध्ये सिंह अडकतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने उंदीर त्याच्या मदतीसाठी त्या ठिकाणी जातो. हा उत्कर्ष बिंदू, हे सगळं तुम्हाला त्या कथानकामध्ये पाहायला मिळतं. अर्थात या सर्व घटनांनी युक्त अशा कथेला समर्पक असा शेवट देखील असतो. जो शेवट आपण म्हटलं की मग उंदीर आणि सिंह हे दोघे मित्र होतात, हा समर्पक शेवट झाला. आणि याला तसंच सुयोग्य आणि उत्तम शीर्षक असतं. तर या सगळ्या बांधणीला आपण कथा म्हणतो, की तिथे घटना आहेत, कथानक आहेत, पात्र आहेत, स्थळकाळ वेळेचा उल्लेख आहे, विषयानुरूप विशिष्ट वातावरण आहे, समर्पक निवेदन शैली आहे, पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारे ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत कथेमध्ये आहे, त्यातून एक उत्कर्ष बिंदू किंवा क्लायमॅक्स तयार होतो आहे. आणि या सगळ्यात मग शेवटी समर्पक कथेला शेवट मिळतो आहे. आणि याचा जो काही हे सगळं सार आहे, त्याला सुयोग्य आणि समर्पक असं त्याला टायटल किंवा शीर्षक असतं. तर याला आपण कथा म्हणायचं. आणि या सगळ्या बांधणीच्या अनुषंगाने कथेची आपल्याला एक विशिष्ट व्याख्या करता येईल. ती व्याख्या अशी आहे की एका विशिष्ट स्थळकाळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. लक्षात घ्या, आपण जे सगळं आत्ता म्हटलं त्याचाच परिपाक म्हणून आपण ही व्याख्या आपण इथे म्हणतोय की एका विशिष्ट स्थळकाळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे काय, कथा, असं आपण कथेचं वर्णन करू शकतो. आता कथा ही संकल्पना आपल्या लक्षात आली. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. ती अर्थात मौखिक परंपरा आहे. आणि भारतामध्ये मौखिक परंपरेतून म्हणजे अगदी आपण फार लहानपणी रामायणात किंवा महाभारतातील कथा गोष्टी आपण ऐकल्या, ह्या मौखिक स्वरूपात आलेल्या गोष्टी. पण जे ॲक्च्युअल लिखित स्वरूपात, लेखन स्वरूपात कथा हा साहित्य प्रकार कधी रुजला मराठीमध्ये, तर त्याची एक पूर्वपट्टिका आपल्याला पाहावी लागेल. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला जरी मोठी अशी परंपरा असली, एक मोठा असा इतिहास असला, तरी तो मौखिक स्वरूपाचा असतो. आणि मौखिककडून लिखित अशा स्वरूपाची जी काही जडणघडण झाली, त्यामध्ये ह ना आपटे हे नामवंत असे श्रेष्ठ असे मराठीतील अगदी बेलीचे सुरुवातीचे श्रेष्ठ असे कादंबरीकार यांनी करमणूक या साप्ताहिकला सुरुवात केली. आणि या साप्ताहिकामधून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या आणि हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. त्या कधी इसवी सन 1890मध्ये, म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, अगदी शेवटी जे श्रेष्ठ साहित्यिक ह ना आपटे यांनी करमणूक या साहित्यामधून
आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या आणि हृदयस्पर्शी कथा त्यांनी प्रकाशित केला आणि तिथून खऱ्या अर्थाने कथा हा जो काही साहित्य प्रकार आहे तो लिखित किंवा वाङ्मयीन साहित्यामध्ये रुजला असं आपण म्हणू शकतो. पुढे काळाच्या ओघात काळानुरूप कथेच्या स्वरूपामध्ये बदल होत गेले. ते बदल होणं अपेक्षितच होतं. आशय अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा कशी झाली, सामर्थ्यवान झाली. हे आशय मग विविध लेखकांनी आपापल्या परीने, मग ना. सी. फडके असतील, वि. स. खांडेकर असतील यांसारखे लेखक आणि त्यानंतर मग अगदी आधुनिक कालखंडातील जे काही लेखक आहेत यांनी आपापल्या पद्धतीने आशय आणि अभिव्यक्तीमध्ये परिवर्तन केलं आणि कथा अधिक सामर्थ्यवान केली. अधिकाधिक विषयांना स्पर्श झाल्यामुळे समाजातील जेवढे काही विषय आहेत, विविध विषय आहेत, त्यांना स्पर्श झाल्यामुळे कथा या साहित्य प्रकाराचं जी रचना आहे किंवा स्वरूप हे बहुआयामी होत गेलं आणि लेखन तंत्रामध्ये देखील प्रयोग होत गेले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केलं. सुरुवातीच्या काळात अगदी जर पाहिलं तर ह. ना. आपटे यांच्यापासून 1890ला जी सुरुवात झाली ती अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या हृदयस्पर्शी कथा, त्यानंतर मग विविध पद्धतीचे विषय त्याच्यामध्ये हाताळले गेले. नुसते दैनंदिन नाही, सगळ्याच पद्धतीचे विषय त्याच्यामध्ये हाताळले गेले. बरोबर आहे की नाही? आणि मग त्याला बहुआयामी असं रूप मिळालं. आणि त्यानंतर नुसतं शहरी भागातील जीवन नाही, मग ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे दैनंदिन जीवन किंवा दलित लोक किंवा दलित समाज असेल त्यांचे शोषण, त्यांचे वास्तव यांच्या कथा देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातून कथा वाङ्मय अधिक समृद्ध झालं. स्त्री शिक्षणाचा प्रसाराचा प्रभाव देखील या साहित्यावर झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त झाले आणि त्यामुळे कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही समृद्ध झाले. म्हणजे अशा पद्धतीने जीवनाचे विविधांगी दर्शन कथा या साहित्यामधून वाचकांना मिळत गेले. काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले, लेखनतंत्रामध्ये बदल होत गेले, आशय अभिव्यक्तीमध्ये बदल होत गेले आणि आपल्याला एकूणच जीवनाचे विविधांगी रूपांचं दर्शन हे होत गेलं आणि त्यामुळे कथा ही आजही वाचकांना काय करत गेली, आकृष्ट करत गेली असं आपण म्हटलं तर त्याला वावगं ठरणार नाही. यानंतर म्हणजे हे एकूणच कथा हे साहित्य प्रकारामध्ये कशा पद्धतीने रुजला हे पाहण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं ठरतं. आता कथेचे घटक की कोणतेही साहित्य प्रकार म्हटलं की त्याच्यामध्ये काही इसेन्शियल फॅक्टर्स असतात, इसेन्शियल कॉम्पोनंट्स असतात, काही महत्त्वाचे घटक असतात. आता ते घटक कोणते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला जो घटक आहे त्याला कथाबीज असं म्हटलं जाते की ज्यामध्ये कथाकार आपल्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेचे किंवा वास्तवाचे किंवा कल्पनेचे रंग भरतो. एखाद्या घटनेमध्ये आपल्या प्रतिभाशक्तीचा, ज्याला इमॅजिनेशन पॉवर आपण म्हणतो, त्याचा वापर करून त्यामध्ये वास्तवाचे किंवा कल्पनेचे रंग भरतो. आणि हे करताना तो निसर्ग, समाज, सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण या सगळ्यांचा आधार घेतो, त्याचं साहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्मक साहित्य रूपांतर होते. म्हणून कथेत घटना याला महत्त्व असते. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असं म्हणतात की आपल्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तव्याचे किंवा कल्पनेचे रंग भरून त्याच्यामध्ये रंग भरत असताना निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण यांचे साहाय्य घेतले जाते, या घटकांचे साहाय्य घेतले जाते आणि या घटनामालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर केले जाते. आणि म्हणूनच घटना ही फार महत्त्वाची असते आणि कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असं आपण म्हणतो. म्हणजे जी घटना आहे त्याच्यामधूनच कथेबीजेला किंवा कथेला आपण सुरुवात होते असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे कथेमधला तो आहे कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण इत्यादींचे हळूवार
पद्धतीने तपशील उलगडले जातात. म्हणजे कथानकामध्ये काय काय असतं? पहिलं कथाबीज. कथाबीजेमध्ये घटना असते की जी कथाकार आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर करून त्यामध्ये वास्तवतेचे किंवा कल्पनेचे रंग भरतो आणि त्यातून कथात्मक स्वरूप देतो. त्यामुळे घटना हे कथाबीज म्हणून पुढे येतं. आता कथानक म्हणजे काय? की कथानकामध्ये घटना असते, विविध घटना असते. म्हणजे एखादी घटना घडली, बरोबर आहे की नाही? की मी मगाशी म्हटलं की युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्याच्या ठिकाणी त्या घटना आहेत की अचानक पद्धतीने उंदीर ज्या ठिकाणी सिंह झोपलेला असतो त्या ठिकाणी जातो. ही एक घटना आहे. मग त्याच्यामध्ये वास्तवतेचे किंवा कल्पनेचे रंग भरून कथाकार आपल्या पद्धतीने ती कथा काय करतो, म्हणजे विविध घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचा तपशील हळूवारपणे कथानकामध्ये उलगडला जातो. कथेतील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकारली जाते. हे कथानक उलगडताना त्यातही प्रभावीपण जपलेले असते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने भावाशय जो आहे तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. म्हणजे आता ही सगळे विविध ज्या काही घटना आहेत, प्रसंग आहेत, पात्रांचे कृत्य, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण यांचं करत असताना एकत्रीकरण केले जाते. त्यातून त्या कथेची मांडणी होते आणि हे मांडणी होत असताना ती कथा प्रवाही राहिली पाहिजे, त्याला फ्लुएन्सी असलं पाहिजे, त्याला फ्लो असला पाहिजे, ती तुटक असता कामा नये. म्हणजे एखादा प्रसंग, एखादी घटना वर्णन करत असताना त्याचा संदर्भ पुढच्या ह्याला लागला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने प्रवाही पण असलं पाहिजे. आणि या सगळ्या अनुषंगाने जो आशय, जो भावाशय कथाकाराला वाचकांपर्यंत पोचवायचा आहे, त्यासाठी कथन करणं हे महत्त्वाचं असतं. आणि हे कथन करण्याचं प्रयोजन खरं तर कथानकामध्ये असतं. म्हणजे कथाकार जो भावाशय वाचकांपर्यंत पोचवायचा आहे तो ज्या कथनामधून केलं जातं त्याला कथानक असं आपण म्हणू शकतो. पात्रचित्रण हे फार महत्त्वाचं असतं. कथेमध्ये विविध पात्र असतात, त्यांच्या वृत्ती त्याच्यामध्ये असतात. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे काही चांगली पात्र आपल्याला बघायला मिळतात. देर आर सम गुड्स, देर आर सम बॅड्स. काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही संधीसाधू असतात, बरोबर आहे. काही लबाड असतात, काही हुशार असतात, काही विसरभोळी असतात. असे विविध प्रकृतीचे आपल्याला पात्र, त्यांच्या वृत्ती दिसते, त्यांच्या कृती दिसतात, त्यांच्या उक्ती, त्यांच्या भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनसृष्टी, जीवनपद्धती या सगळ्यांचं चित्रण त्या व्यक्तीच्या शब्दरूप प्रतिमेत तयार होतं. आणि या शब्दरूप प्रतिमेलाच आपण खरं तर पात्र असं म्हणतो. हे पात्र म्हणजे काय? की त्याची वागण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची बसण्याची पद्धत, बरोबर, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची संकल्पना मांडण्याची पद्धत, त्याची संवेदना व्यक्त करण्याची पद्धत, त्याची जीवनपद्धती, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, ज्या जीवनसृष्टी, या सगळ्याचं शब्दरूप प्रतिमान तयार केलं जातं. त्यालाच आपण पात्र म्हणतो. कथेतील पात्रांना वास्तव्यातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते आणि म्हणून वाचक त्यांच्याशी जवळीक साधतो. आणि ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. ही पात्र ही कथानकाची स्वनिर्मिती असते. जर पात्र अधिक सजीव असतील, अधिक सचित्र असतील तर वाचक त्याच्याशी लगेचच तत्काळ काय जवळीक साधू शकतो, त्याच्याशी लगेच रिलेव्हंट होऊ शकतो. आणि म्हणून पात्र सजीव असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे कथेच्या घटकामधील तो आहे वातावरण निर्मिती. की एक विशिष्ट वातावरण निर्मिती होणं गरजेचं आहे. कथेला स्थळ, काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी युक्त वातावरण असावं लागतं. या वातावरणाचा परिणाम होऊन वाचक कथानकाशी एकरूप होतं. या वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस असते. म्हणजे स्थळ, काळ, वेळेबरोबरच
सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय या सगळं वातावरण कथाकाराला व्यवस्थित पद्धतीने त्या कथेमध्ये मांडता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आज आपण 21व्या शतकामध्ये राहतो. आज हे युग हे संगणकाचे युग आहे. मग संगणकाच्या अनुषंगाने जे काही बदल आपल्या जीवनशैलीमध्ये झालेत, ते बदल आत्ताच्या कथेमध्ये येणं गरजेचं आहे. ते आले तर ती जी कथा आहे किंवा जे कथानक आहे ते अधिक वाचकांशी जवळीक साधू शकतं, अधिक वाचकांशी संवाद साधू शकतं आणि या पद्धतीने एक वातावरण निर्मिती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे कथेच्या घटकामधील जे पुढचं महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातून नाट्यमयता निर्माण होते, हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. आणि या संघर्षातून देर इज रायव्हलरीज बिटवीन गुड्स अँड बॅड, देर इज अ फाईट बिटवीन गुड्स अँड बॅड. नेहमीच हा संघर्ष फार अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि तोच संघर्ष आपल्याला दाखवायचा असतो. तो बऱ्याच वेळेला कदाचित प्रत्यक्ष होत देखील नसतो, तो मनातील संघर्ष असतो. पण तो चांगला आणि वाईटाचा हा संघर्ष हा त्याच्यामध्ये नाट्यमयता निर्माण करतो आणि त्यातून आपण एका उत्कर्ष बिंदूपर्यंत म्हणजे क्लायमॅक्सपर्यंत पोचतो. प्रत्येक वेळी संघर्ष नाट्य हे वाईट घटनांचीच असते असे नाही. ते काही वेळेला आनंद आणि सुखात्मक घटनांची हे असते, त्यातून पण नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यमय रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट हा वाचकाला काय करतो? आकर्षित करतो, असं आपण म्हटलं पाहिजे. आणि म्हणून नाट्यमयता मग ही असं काही जरुरी नाही की प्रत्येक वेळेला चांगला आणि वाईट यांच्यामध्ये संघर्ष होईल. तो बऱ्याच वेळेला आनंद आणि सुखात्मा यांच्यामध्ये पण संघर्ष आहे. पण या संघर्षामधून, या द्वंद्वामधून एक आपण उत्कर्ष बिंदू निर्माण करतो आणि त्या उत्कर्ष बिंदूच्या साहाय्याने कथानकाच्या शेवटाकडे आपण वळतो आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या कथानकाला गती येते. आणि म्हणून हे एक महत्त्वाचं अंग, नाट्यमयता किंवा संघर्ष हे कथेतील एक महत्त्वाचं अंग आहे असं आपण म्हणू शकतो. संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक आणि वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे असे असतात. ते कथानकाला प्रभावी ठेवतात. लांब पल्लेदार असे संवाद आपल्याला कथेमध्ये आढळत नाहीत. पात्राच्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार हे संवाद लिहिले जातात. त्याच्यामध्ये एक संगती असते, एक लक्षात ठेवा. चटपटीत असतात, आकर्षक असतात, थोडक्यात असतात. ते फार लांब पल्लेदार असे आपल्याला संवाद दिसत नाही. पण हे वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानक प्रभावी ठेवणारे असतात, एवढं लक्षात ठेवा. पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार आणि घटनांनुसार संवाद हे लिहिले जातात. हे फार महत्त्वाचं आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा घटक तो आहे भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार केले जाते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, तेथील वातावरणानुसार भाषेची रचना केलेली असते, योजना असते. म्हणजे एखादं खेड्यातील पात्र असेल तर त्याची भाषा त्या पद्धतीने असेल. एखादा शहरी भागात राहणारा असेल, शहरी भागात शिकून आलेला असेल तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीची भाषेची लहेजा, ठहराव असेल. एखादा उच्चभ्रू समाजातील असेल तर त्या पात्राच्या तोंडी त्या पद्धतीची भाषा असेल. म्हणजे त्या पद्धतीने आपण ज्याला म्हणतो की पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार आणि कथेच्या वातावरणानुसार भाषेचं स्वरूप हे किंवा योजना असते किंवा ती बदलत जाते. त्यांचा दृष्टिकोन काय, त्याचे अनुभव घेण्याची पद्धती यानुसार भाषारूप किंवा शैली विशेष निश्चित होत जाते. साधारण प्रमाण भाषा किंवा बोलीभाषा या दोन भाषेची सरमिसळ आपल्याला पाहायला मिळते. काही वेळेला प्रमाण भाषा पण वापरली जाते. एखादं उच्चभ्रू पात्र असेल तर ते प्रमाण भाषेमध्येच बोलणार. एखादं खेडवळ ग्रामीण भागातील राहणारं
पात्र असेल तर ते बोलीभाषे म्हणजे ह्या पद्धतीने या दोन्ही भाषांचा सुंदर पद्धतीने उपयोग कथालेखन करताना केला जातो. यावरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य, शेवट हे कथेचे सर्वसाधारण 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासापासून, पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकांपासून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगापासून होते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकीच वाचकांची उत्कंठा वाढवत जाते. म्हणजे हे घटक जे आहेत आपण पाहिले, कथाबीज, कथानक, पात्र, चित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता किंवा ज्याला संघर्ष आपण म्हणतो, संवाद आणि भाषाशैली. या घटकांबरोबर कथेचे सर्वसाधारण 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे प्रारंभ, मध्य आणि शेवट. आता कथेची सुरुवात बऱ्याच वेळेला विरोधाभासापासून, पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकांपासून किंवा परिस्थितीजन्य प्रसंगापासून होत असते. ही जितकी नाट्यमय अशी सुरुवात असे उत्कट होते, तितकीच वाचकांची उत्कंठा वाढवते आणि ही वाचकांची उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते आणि या कथेच्या रचनेबंदीला त्यामुळे काय मिळतं, सौंदर्य प्राप्त होतं. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कथेचा प्रारंभ किती नाट्यमय पद्धतीने करताय आणि वाचकांची उत्कंठा किती उत्कंठ बिंदूपर्यंत कशा पद्धतीने नेताय आणि वाचकाला शेवटपर्यंत म्हणजे मध्य नाही शेवटपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही खिळवून ठेवताय यावर तुमचं ज्या कथेच्या रचना असते त्या रचनेबंदीला सौंदर्य प्राप्त होत असतं. या सगळ्याच बरोबर कथालेखनामध्ये शीर्षकाला देखील महत्त्व आहे. शीर्षक जितकं सूचक आणि अर्थपूर्ण असेल तितकंच तो आशय उलगडण्यास काय करतं, मदत करतं आणि हे साधारण कथेचे घटक आहेत असं आपण म्हणावं लागेल.